मित्रांनो बघा, तुम्हाला माहीत आहे का की खरं प्रेम काय असतं आणि खऱ्या प्रेमाची लक्षणं काय असतात? जर मित्रांनो तुम्हाला माहीत नसेल ना, तर मित्रांनो घाबरू नका. आज ना या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो ह्याच विषयावरती एकदम डिटेलमध्ये आपण चर्चा करणार आहोत. म्हणजे मित्रांनो आज ना या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे की खरं प्रेम हे काय असतं आणि खऱ्या प्रेमाची लक्षणं ही काय असतात. म्हणजे मित्रांनो आज ना टोटल मी तुम्हाला अशी ना 5 प्रकारची लक्षणं मी तुम्हाला सांगणार आहे, जी जर लक्षणं ना जर तुम्हाला तुमच्या पार्टनरमध्ये जर दिसून आली ना, तर मित्रांनो समजून जा की तुमचा पार्टनर हा तुमच्यावरती ना खरंच खूप मनापासून तुमच्यावरती खरं प्रेम करतो. कारण मित्रांनो जो पार्टनर ना आपल्या पार्टनरवरती खरं प्रेम करतो ना, त्याच्यामध्ये मित्रांनो अशी लक्षणं ही मित्रांनो हमखास असतात. कारण मित्रांनो असं मी माझ्या आयुष्यामध्ये ना स्वतः मित्रांनो बघितलंय. त्यामुळे मित्रांनो म्हणजे माझा जो अनुभव आहे ना, त्या माझ्या अनुभवावरून तुम्हाला मित्रांनो अशी मी लक्षणं आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ ना हा मित्रांनो खूप जास्त महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ ना हा तुम्ही पूर्ण बघा. कारण जर तुम्ही अर्धवट व्हिडिओ बघितलात ना, तर तुम्हाला काहीच घंटा पण समजणार नाही. तर मित्रांनो व्हिडिओला पूर्ण बघा. तर मित्रांनो चला सुरुवात करूया आजच्या या धमाकेदार व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जे पहिलं लक्षण आहे ते लक्षण ना असं आहे की मित्रांनो रिस्पेक्ट देणं. होय मित्रांनो, काय बोललो मी? रिस्पेक्ट देणं. आता मित्रांनो बघा, जर तुमचा पार्टनर हा तुमच्यावरती ना खरंच मनापासून प्रेम करत असेल ना, तर तो तुम्हाला ना खूप जास्त रिस्पेक्ट म्हणजे मित्रांनो आदर देईल. आता मित्रांनो रिस्पेक्ट देणं ह्याचा अर्थ ना तुम्हाला सर्वांना माहीत असेलच, तरी सुद्धा मित्रांनो इथे ना म्हणजे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर मित्रांनो रिस्पेक्ट देणं याचा अर्थ काय होतो की बोलताना ना नीट बोलणं, म्हणजे आपल्या पार्टनरला ना आदर देणं, म्हणजे आपल्या पार्टनर सोबत बोलताना ना कधी चुकीच्या शब्दाचा वापर बिलकुल न करणं, म्हणजे आपल्या पार्टनरचा अपमान, आपल्या पार्टनरचा इन्सल्ट कधीच चार चौघामध्ये बिलकुल न करणं. म्हणजे मित्रांनो आता तुम्हाला समजलं असेलच की मित्रांनो रिस्पेक्ट देणं याचा अर्थ काय होतो. तर मित्रांनो बघा, जर तुमचा पार्टनर ना तुमच्यावरती खरं प्रेम करत असेल ना, तर तो तुम्हाला रिस्पेक्ट हा मित्रांनो खूप जास्त देईल. आता मित्रांनो त्याच्यानंतर जे दुसरं लक्षण आहे ते दुसरं लक्षण ना असं आहे की मित्रांनो अंडरस्टँडिंग. होय मित्रांनो, काय बोललो मी? अंडरस्टँडिंग. आता मित्रांनो अंडरस्टँडिंगचा अर्थ होतो की मित्रांनो समजूतदारपणा. आता मित्रांनो बघा, जर तुमचा पार्टनर हा तुमच्यावरती ना खरंच प्रेम करत असेल, तर मित्रांनो तो तुम्हाला आणि तुमच्या परिस्थितीला खूप म्हणजे समजून घेईल. म्हणजे तो असं नाही करणार की म्हणजे एखादी गोष्ट म्हणजे मला हवी म्हणजे हवी, असं मित्रांनो तो कधीच करणार नाही. म्हणजे मित्रांनो तो तुम्हाला आणि तुमच्या परिस्थितीला नेहमी मित्रांनो समजून घेईल. म्हणजे मित्रांनो तो समजूतदारपणा दाखवेल. म्हणजे मित्रांनो अंडरस्टँडिंग ना हे मित्रांनो खऱ्या प्रेमाचं दुसरं लक्षण असतं मित्रांनो. आता मित्रांनो त्याच्यानंतर जे तिसरं लक्षण आहे ते तिसरं लक्षण ना असं आहे की मित्रांनो कॉम्प्रोमाइज. होय मित्रांनो, काय बोललो मी? कॉम्प्रोमाइज म्हणजे मित्रांनो त्याग करणं. आता मित्रांनो बघा, जर तुमचा पार्टनर ना जर म्हणजे तुमच्यावरती खरं प्रेम करत असेल ना, तर मित्रांनो तो ना कोणत्याही गोष्टीचा त्याग करायला मागे पुढे बघणार नाही. म्हणजे मित्रांनो फॉर एक्झाम्पल, आता जर तुम्हाला एक्झाम्पलच द्यायचं झालं तर मित्रांनो फॉर एक्झाम्पल म्हणजे तुमची गर्लफ्रेंड जर म्हणजे कायमची ना जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट कायमचं घालत असेल आणि मित्रांनो जर तुम्ही तिला सांगितलात की तू ना जीन्स पॅन्ट घालणं कायमचं बंद कर, तू ना ड्रेस घालायला चालू कर, आणि मित्रांनो जरी तिला जीन्स पॅन्ट घालायला जरी खूप जास्त आवडत असेल ना, तरी पण मित्रांनो ती ना म्हणजे त्या आवडीचा ना त्याग करेल. म्हणजे मित्रांनो तुमच्या खुशीसाठी ती कोणत्याही गोष्टीला सोडायला मागे पुढे बघणार नाही. असं मित्रांनो म्हणजे हे असतं मित्रांनो.
मित्रांनो. तर मित्रांनो, जर तुमचा पार्टनर जर तुमच्या सुखासाठी म्हणजे मित्रांनो तुमच्या खुशीसाठी जर कोणत्याही गोष्टीला सोडायला मागे पुढे बघत नसेल ना, तरी पण मित्रांनो समजून जा की तो तुमचा पार्टनर ना तुमच्यावरती खरं प्रेम करतो मित्रांनो. आता मित्रांनो त्याच्यानंतर जे चौथं लक्षण आहे ते चौथं लक्षण ना असं आहे की मित्रांनो तुमच्यासोबत ना कायमचं उभं राहणं. होय मित्रांनो, काय बोललो मी? तुमच्यासोबत ना कायमचं उभं राहणं. आता मित्रांनो बघा, ह्याचा अर्थ ना असा आहे की मित्रांनो जर फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या प्रॉब्लेममध्ये फसलात आणि त्या प्रॉब्लेममध्ये ना तुम्हाला कुणीच व्यक्ती म्हणजे तुम्हाला मदत करत नाही आहे, म्हणजे तुम्ही त्या प्रॉब्लेममध्ये ना एकदम एकटे पडला आहात, तर मित्रांनो अशा म्हणजे परिस्थितीमध्ये ना म्हणजे जेव्हा तुमच्यासोबत कुणीच नसेल ना, तरी पण मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये ना तुमचा पार्टनर तुमच्यासोबत ना उभा असेल. म्हणजे मित्रांनो तो तुम्हाला सांगेल की जरी सर्व लोकांनी तुझी साथ सोडली असेल ना, तरी पण मी तुझी साथ कधीच सोडणार नाही, मी तुझ्यासोबत ना कायमचा आहे, असं मित्रांनो म्हणजे तो तुम्हाला ना म्हणजे मित्रांनो म्हणजे तो तुम्हाला एक म्हणजे उमेद देईल. म्हणजे मित्रांनो तो तुम्हाला ना कधीच मित्रांनो सोडून जाणार नाही, म्हणजे तुमच्यासोबत ना कायमचं उभं असेल. तर मित्रांनो असं पण लक्षण जर तुम्हाला तुमच्या पार्टनरमध्ये जर दिसून आलं ना, तरी पण मित्रांनो समजून जा की तो तुमच्यावरती ना खरं प्रेम करतो. आता मित्रांनो त्याच्यानंतर जे मित्रांनो पाचवं लक्षण आहे ते पाचवं लक्षण ना असं आहे की मित्रांनो लॉयल्टी. होय मित्रांनो, काय बोललो मी? लॉयल्टी. आता मित्रांनो लॉयल्टीचा अर्थ असा होतो की मित्रांनो जर तुमचा पार्टनर ना तुमच्यावरती खरं प्रेम करत असेल तर तो तुम्हाला ना कधीच मित्रांनो धोका देणार नाही. म्हणजे मित्रांनो जरी त्याच्या समोर तुमच्यापेक्षा सुंदर आणि तुमच्यापेक्षा पैसेवाला व्यक्ती म्हणजे जरी त्याच्या समोर आला ना, तरी पण मित्रांनो तो व्यक्ती ना म्हणजे मित्रांनो तुमचा पार्टनर हा त्या व्यक्तीकडे ना अजिबात आकर्षित होणार नाही मित्रांनो. म्हणजे मित्रांनो तुमच्यापेक्षा जरी 100 पटीने चांगला व्यक्ती जरी त्याच्या समोर आला ना, तरी मित्रांनो तुमचा पार्टनर ना त्या व्यक्तीकडे ढुंकून पण बघणार नाही. असं मित्रांनो म्हणजे असं जर लक्षण जर तुम्हाला तुमच्या पार्टनरमध्ये दिसून आलं ना, तरी पण मित्रांनो समजून जा की तुमचा पार्टनर ना हा तुमच्यावरती खरं प्रेम करतो. तर मित्रांनो आय होप जे मी तुम्हाला सांगितलं ते तुम्हाला सर्व काही समजलं असेल. तर मित्रांनो आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.